सध्या गिरीश महाजन गोकुळ गीते यांच्याशी बोलतायत, तर गणेश गीते हे मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले आहे। होऊ शकतो की गणेश गीते हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता माघारीसाठी गेलेले आहेत, मात्र त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे अद्यापही माघारीसाठी इथे आलेले नाही आहेत। गोकुळ गीते यांना काल ज्या पद्धतीनं शिवीगाळ झाली असं म्हटलं जात आहे, त्यामुळे गोकुळ गीते या ठिकाणी माघार घेतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये आता महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की गोकुळ गीते हे या ठिकाणी माघार घेणार आहेत की नाही। गोकुळ गीते हे अद्यापही या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। दुसरीकडे गणेश गीते जे आहेत ते या ठिकाणी वरती पोहोचलेले आहेत। इथे आपण बघतोय की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरच्या बाजूला ते या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि आपला उमेदवारी अर्ज ते या ठिकाणी मागे घेत आहेत। दुसरीकडे त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे मात्र अद्यापही इथे पोहोचलेले नाही आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता नेमकं गोकुळ गीते काय भूमिका घेणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपण इथे बघतोय की या ठिकाणी गोकुळ गीते जे आहेत ते पोहोचलेले नाही आहेत, मात्र गणेश गीते जे आहेत ते या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। गणेश गीते हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय की गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेत आहेत, मात्र त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते ते अद्यापही माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले नाही आहेत आणि त्यामुळे आता नेमकं या निवडणुकीमध्ये काय होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी 20 मिनिटं बाकी आहेत आणि नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी रंगलेला आहे। इथे गणेश गीते आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेलेत, तर गोकुळ गीते हे मात्र लढण्यावर ठाम आहेत। अजूनही ते रिचेबल झालेले नाहीत। स्वतः गिरीश महाजन हे आता नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत, तर उदय सामंत तिथून निघून गेलेले आहेत। अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी काही मिनिटं शिल्लक असतानाच गोकुळ गीते मात्र लढण्यावर या ठिकाणी ठाम आहेत। दराडे यांच्या मुलानं आपला बाप काढला, त्यांच्यासाठी मी अर्ज मागे का घ्यायचा असं म्हणत गोकुळ गीते फोनवरूनच संतापले। गणेश गीते यांनी गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इथे येण्यासाठी सांगितलं होतं, मात्र गोकुळ गीते अजून कुठे आहेत हे कुणालाही माहिती नाही। फोनवर ते रिचेबल झाले होते। गणेश गीतेंनी आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्यावरून फोनवर संवाद साधलेला आहे। तर आता अवघी 20 मिनिटं उरलेली मी तुला सांगितलं ना, पोहोचतो ना लगेच पोहोच। हॅलो, तर गोकुळ गीते हे सुद्धा आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचतायत असं त्यांनी गणेश गीते यांना म्हटलेलं आहे। गणेश गीते स्वतः आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काहीतरी 17 मिनिटं या ठिकाणी उरलेली आहेत आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांची दराणेंची धाकधूक मात्र आता या ठिकाणी वाढलेली आहे। स्वतः गिरीश महाजन उदय सामंत हे नाशिकमध्ये ठाण मांडून होते, त्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी उदय सामंतांचा कोणता संपर्क झाला नव्हता, मात्र गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांच्याशी संपर्क साधून अखेर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। त्यानंतर आता गोकुळ गीते हे सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचतायत असं कळतं। काही वेळापूर्वीच गणेश गीतेंनी गोकुळ गीतेंना फोन केला होता आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी बोलावलेला आहे। तर गोकुळ गीते ही आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इथे पोहोचतायत का याकडे आता नाशिककरांचं लक्ष आहे। दराडे यांच्या मुलाने बाप काढल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे का घ्यायचा असा सवाल या ठिकाणी गोकुळ गीतेंनी केला होता। तर रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना स्वतः फोन केलेला होता। रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना फोन केलेला आहे। विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्यासाठी आता 15 मिनिटं शिल्लक आहेत आणि रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना फोन केलेला आहे। गणेश गीते गोकुळ गीते या दोघांनीही शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये इथे आपला उमेदवारी अर्ज भरला होता। गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले, त्यानंतर
रवींद्र चव्हाणांनी स्वतः गणेश